तर शेतकरी मित्रांनो, बेसल डोस मध्ये आपण जो मायक्रोन्यूट्रन किट देतोय ग्रो न्यूट्रिका, यामध्ये 28 किलोची ही किट आहे। याच्यामध्ये एकूण 6 पॅकेट येतात। तर या पॅकेटमध्ये आपल्याला कोणकोणते अन्नद्रव्य आणि काय काय अवेलेबल होतं तर ते आपण सोनवणे साहेबांकडून जाणून घेऊ। तर साहेब सांगा, नेमकी या 6 पॅकेटमध्ये काय काय खतं उपलब्ध होतात? साहेब नमस्कार। जे आपण ही 28 किलोची किट वापरतोय ग्रो न्यूट्रिका किट, तर या किट मध्ये 6 प्रकारचे पाकिट असतात। तर पाकिट मध्ये जे आहे तर हे आपलं मॅग्नीज सल्फेट येतंय, हे 2 किलो येतंय। तिथून नाही तर मॅग्नीज सल्फेट 2 किलो। ग्रो फायटोन इंडोमायक्रोरायझा म्हणून आपलं 4 किलो येतंय, कारण की तुम्हाला ह्युमिक वगैरे घ्यायची गरज नाही पडत। तिथून नाही तर आपला हा मायक्रोरायझा ह्युमिक पेक्षा डबल टी म्हणून आपलं काम करतो जास्त। तिथून नाही तर आपलं फेरस सल्फेट, तर फेरस सल्फेट आपलं हे 5 किलो येतंय, कारण की काय की ग्रीनरी वगैरे मध्ये कसं जास्त प्रकारे मध्ये लॉंग टाइम मध्ये आपलं टिकून राहते तिथं। ओके, हे 5 किलो। आपलं मिक्स मायक्रोटन हे आपलं 5 किलो आलेलं आहे, कारण की तुम्हाला ह्या किट मध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळं घ्यायची काही गरज पडत नाही काहीच। आपलं मिक्स मायक्रोटन आपलं हे 5 किलो। ओके, हे 5 किलो। तिथून नाही तर ग्रो कन्सोर्टिया म्हणून आपलं हे बॅक्टेरिया येत आहे, हे आपल्या 2 किलो येत आहे, कारण की जेणेकरून मध्ये जमिनीमध्ये आपलं हे बुरशी वगैरे जर असेल किंवा काही असेल तर आपल्या या ग्रो कन्सोर्टिया म्हणून हे बॅक्टेरिया आपल्या चांगल्या प्रकारे काम करतात जमिनीमध्ये। आणि आपलं हे मॅग्नेशियम सल्फेट हे 10 किलो येते किट मध्ये, म्हणजे मॅग्नेशियम सल्फेटची आपल्याला गरज नाही पडत आपल्याला। तर शेतकरी मित्रांनो, हे 6 प्रकारचे वेगवेगळे जे अन्नद्रव्य पुरवणारे जी किट आहे ती एकत्रित आपल्याला 28 किलो मध्ये असे 6 पॅकेट मिळतात, जे की आपल्याला पूर्ण मिक्स करायचे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सर्व शेतकऱ्यांना शेअर नक्की करा, कारण खूप महत्वपूर्ण एकच किट आपल्याला मिळत असल्यामुळे बाकी जास्त खतं वापरण्याची गरज पडत नाही। तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे, धन्यवाद। चला।